बघा आपण बघितलं वरती की जर 6 पेक्षा जर अंक जर संख्या जर मोठी असेल तर आपण त्याला पुढे ER किंवा EST न वापरता पुढे आपण मोर किंवा मोस्ट हे जे सफिक्स आहे ते आपण लावत असतो. यात बघायचं बघा ब्युटिफुल आहे, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल, इंटरेस्टिंग, मोर इंटरेस्टिंग, मोस्ट इंटरेस्टिंग, डिफिकल्ट आहे, युजफुल आहे, क्वालिफाईड आहे. तर बघा क्वालिफाईड इथे ईडी बत्ती वापरला आहे, याचा अर्थ हे पास्ट टेन्स मध्ये दिलेलं नाही, हे पास्ट टेन्स नाहीये, हे काय वाक्यातलं ऍडजेक्टिव्ह वापरलं आहे, लक्षात ठेवा. क्वालिफाय, मोर क्वालिफाय, मोस्ट क्वालिफाय. ऍक्टिव्ह बघा 1 2 3 4 5 6 फक्त 6 शब्द आहे, 6च्या पुढे नाही. पण आपण ऍक्टिव्हला इथे आपण ऍक्टिव्हर किंवा ऍक्टिव्हिस्ट करणार नाही, त्यापुढे आपण मोर आणि मोस्ट शब्द वापरणार आहोत. पुढचे मेमोरेबल, हँडसम, इम्पॉर्टन्स, नंतर इंटेलिजंट, ऑर्डिनरी, करेजियस, डेंजरस, इफेक्टिव्ह. दिस आर ऑल ऍडजेक्टिव्ह वी कॅन कन्वर्ट इन टू कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह ऑर सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. काही शब्दांचे तुलनात्मक रूप अनियमित म्हणजे वेगळे असते. वेगळे म्हणजे काय की त्याला आपण इयर किंवा शब्द वापरू शकत नाही, ते वेगळे असतात. फॉर एक्झाम्पल गुड, बेटर, बेस्ट, वेल, बेटर, बेस्ट, बॅड, वर्स आणि वर्स्ट. बॅड म्हणजे वाईट, वर्स म्हणजे अतिशय वाईट आणि वर्स्ट म्हणजे खूपच वाईट. लिटल, लेस, लिस्ट, मच, मोर, मोस्ट, मेनी, मोर, मोस्ट, इल, वर्स, वर्स्ट. समजले हे कसे आहे, इरेग्युलर आहेत. आता जो पुढचा भाग आहे सर्वात महत्वाचा आहे की नेमकं तुम्हाला डिग्री ओळखता आली पाहिजे, बरोबर. त्यामध्ये ज्यावेळी फक्त दोनच व्यक्ती, गट किंवा वस्तू, पदार्थ, नद्या, शहरे, देश, विषय यांची एकाच गुणधर्माची बद्दल तुलना असेल त्यावेळेस आपण पॉझिटिव्ह डिग्रीची कंपॅरेटिव्ह डिग्री करतो किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीची आपण पॉझिटिव्ह डिग्री आपण करत असतो. त्यावेळेस आपण जी SD असते म्हणजे कोणती सुपरलेटिव्ह डिग्री ती आपण इथं करू शकत नाही किंवा होत नाही. फक्त काय दोन व्यक्ती, दोन वस्तू, दोन ऑब्जेक्ट पाहिजे तर आपण त्याची पॉझिटिव्हची पिढी, सी आणि सीडीची पिढी आपण ती करू शकतो, बाकी आपण करू शकत नाही. ठीक आहे. आता हा भाग सर्वात महत्वाचा आहे की 2 पर्सन अँड थिंग, दोन वस्तू किंवा दोन व्यक्ती जेव्हा असेल तर आपण त्याची डिग्री कशी करतो तो बघणार आपण. माझा येतोय आवाज बरोबर? ओम येतोय माझा आवाज बरोबर? ओम हो येतोय सर. ठीक आहे. येतोय सर. हा ठीक आहे ठीक आहे. बघा पुढे. आता हा भाग सर्वात महत्वाचा आहे, हाच म्हणजे प्रॉपर लक्ष द्या कारण की पुढे याच्या एपिसोड अवघड आहे. बघा 2 पर्सन अँड थिंग, जर दोन वस्तू असतील किंवा दोन व्यक्ती असतील तर त्याचा आपण पिढीचं सीडी आणि सीडीचं पिढी आपण करतो, पण त्या इथे आपण SD करू शकत नाही. बघा आता डिग्री जी असते पॉझिटिव्ह कशी ओळखायची, तर सो किंवा ॲज आणि प्लस मध्ये काय असतं PA असतं. पी म्हणजे काय पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतं आणि प्लस काय असतो ॲज असतो. म्हणजे सो ॲज मध्ये PA असेल किंवा ॲज PA ॲज असेल त्याची डिग्री कोणती असते पॉझिटिव्ह डिग्री असते. समोर डिग्री असते पॉझिटिव्ह कशी ओळखायची की ॲज हे दोन शब्द हे आले पाहिजे आणि मध्ये जो शब्द असतो तो असतो पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतं. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर फॉर एक्झाम्पल हॉट, त्यानंतर गुड, त्यानंतर मच, त्यानंतर हँडसम, त्यानंतर ग्रेट हे शब्द असतात, हे शब्द मध्ये असतात. समजलंय? नंतर असतं कंपॅरेटिव्ह, त्यामध्ये आपण CA म्हणजे काय तर चार्ट अँड अकाउंटंट नाही तर कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतं आणि प्लस काय असतो द्यान असतो. लक्षात ठेवा ज्या सेंटेन्समध्ये CA आलं आणि पुढे द्यान आला तर ती कोणती डिग्री असते कंपॅरेटिव्ह, हे लक्षात ठेवा. आता डिग्री असते पॉझिटिव्ह डिग्री असते, ठीक आहे. बघा जेव्हा वाक्य पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्री करताना आपण निगेटिव्ह करणार. समजलंय? जर दोन वस्तू असेल, दोन गोष्टी असतील, जर त्या दोन्ही गोष्टी निगेटिव्ह फॉर्म मध्ये दाखवताय तर आपण आन्सर करणार पॉझिटिव्ह मध्ये आणि पुढे वाईस वर्सा. फॉर्म्युला असं बघा, फॉर्म्युला ऑफ द पॉझिटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये असेल तर आपण ब्रेक कसं करायचं. फॉर एक्झाम्पल बघा मी डायरेक्ट एक्झाम्पल घेतोय, माधवी इज ॲज ब्युटिफुल ॲज पायल, हे सेंटेन्स आहे. आता बघा तुम्हाला पहिलं काम काय आहे की तुम्हाला ओळखायचं आहे की नेमकं या सेंटेन्स मध्ये जे ऍडजेक्टिव्ह आहे ते कोणतं वापरलंय आणि त्याच्या आसपास काय. ठीक आहे. माधवी इज ॲज ब्युटिफुल ॲज पायल. आता बघा माधवी हा एक सब्जेक्ट आहे, हे एक नाऊन आहे, पुढे इज वापरला आहे, हेल्पिंग वर्ब आहे. याचा अर्थ काय इथे वाक्यात काळ पण मदत असतो. हेल्पिंग वर्ब कसं काम करतं ते काळ ओळखायला मदत करतं. इथे इज वापरलाय
त्यानंतर बघायचं इथे ॲज वापरला आहे. आपला नियम काय आहे की जर वाक्यामध्ये सो ॲज किंवा ॲज ॲज असेल तर डिग्री कोणती असते, ती असते पॉझिटिव्ह. नंतर बघा ब्युटिफुल सुंदर हे वाक्यातलं ॲडजेक्टिव्ह आहे, कोणत्या फॉर्ममध्ये येते, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. नंतर पुढे ॲज वापरला आणि पुढे वापरलेलं आहे पायल. पायल ह्या वाक्यातलं ऑब्जेक्ट या ठिकाणी समजलंय. मग साधलेला सब्जेक्ट भेटला, नंतर ऑब्जेक्ट भेटला. लक्षात ठेवायचं आहे जर तुमची डिग्री करताना जर प्रॉपर शब्दांची फोड केली नाही तर तुमचं उत्तर पुढे चुकू शकतं, हे लक्षात ठेवा. तर जे पहिले सेंटेन्स आहे माधवी इज ॲज ब्युटिफुल ॲज पायल म्हणजे काय, माधवी इज ॲज ब्युटिफुल ॲज पायल म्हणजे काय, माधवी ही पायल सारखी सुंदर आहे. सारखी म्हटलंय, समान म्हटलंय, याचा अर्थ कोणता भाव झाला तो, समभाव. म्हणजे कोणती डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री. समजले. माधवी इज ॲज ब्युटिफुल ॲज पायल याचा अर्थ काय, दोघी पण कशा आहे, सुंदर आहे, समान आपण गुणधर्म दाखवलेला आहे. सब्जेक्ट असणाऱ्या हा माधवी इज हे वाक्यातले वर्बचं काम करते, हेल्पिंग वर्ब पण आहे. ॲज वापरलाय, ब्युटिफुल पीएचं काम करते, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. त्यानंतर वी यूज ऑब्जेक्ट इन लास्टला आपण ते ऑब्जेक्ट वापरले आहे. वाक्य जर बघितलं आपण एकंदरीत हे लगेच समजतं की कोणती डिग्री ती पॉझिटिव्ह डिग्री आहे. पण वाक्यामध्ये निगेटिव्ह वर्ड्स वापरले नाहीये, त्याच्यामुळे ते पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. समजलं. आता जर वाक्य असेल पॉझिटिव्ह ते आपण करणार निगेटिव्ह. वरती बघा सब्जेक्ट पहिले घेतो आपण, त्यानंतर वर्ब घेतो. वर्ब मध्ये काय असतं, एम इज आर वॉज वर हे जे टूपीचे फॉर्म हे दिलेले असतात. त्यानंतर ॲज वापरतात, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतं, पुढे ॲज असतो, नंतर ऑब्जेक्ट असतं. हा फॉर्म्युला कोणता आहे, पॉझिटिव्ह डिग्रीचा आहे. ओळखायचं कसं हे तुम्हाला समजलेलं आहे. पुढचा आहे फॉर्म्युला कंपॅरेटिव्ह डिग्रीचा. पहिल्या वाक्य बघा आपण, पायल इज नॉट मोर ब्युटिफुल दॅन माधवी. बघा सेंटेन्स आपण उत्तर लिहिलं आहे, काय पण हे उत्तर लिहिलं आहे. लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण सीडी म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री जेव्हा आपण स्टार्ट करतो तर त्या वाक्याच्या स्टार्टिंगला हा जो शब्द असतो हा नेहमी ऑब्जेक्ट राहतो. लक्षात ठेवा, काय असतं, ऑब्जेक्ट राहतो. पण जर वाक्य असेल पॉझिटिव्ह, जो पहिला जो शब्द असतो, पहिले जे असतं प्रोनाऊन, पहिले जे असतं नाऊन, प्रॉपर नाऊन, ते असतं वाक्यातलं सब्जेक्ट. हे लक्षात ठेवा. तुमचं जर शब्द लिहिताना चुकलं तर पुढे डिग्री ही चुकू शकते. समजलंय. मग पायल वाक्यातलं ऑब्जेक्टचं काम करतंय का बरं, आपण पिढीची सीडी करतोय. समजलं. सीडी मध्ये काय अर्थ, नेहमी स्टार्टिंगला ऑब्जेक्ट येत असतो. लक्षात ठेवा. पायल इज नॉट मोर ब्युटिफुल दॅन माधवी. बघा वरचं वाक्य पॉझिटिव्ह आहे, ते केलं आपण निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे काय, आपण नॉट टाकणार याच्यामध्ये. मग काय पहिले आपण इथे ऑब्जेक्ट, कोणता ऑब्जेक्ट इथे, पायल. हेल्पिंग वर्ब घ्यायचं, इथे इज वापरलाय, इथे पण इज वापरायचा. इथे इज असेल तर इथे वॉच करायचं नाही, वाक्याचा काळ चेंज करायचा नाही. बघा पायल इज, पुढे आपण वापरणार नॉट. पुढे बघायचं ब्युटिफुल. तुम्हाला माहिती आहे ब्युटिफुलचं जे सी असतं, सी म्हणजे काय, कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतं, तर मोर ब्युटिफुल. आता का मोर ब्युटिफुल आहे, कारण की 6 पेक्षा जास्त आहे आणि त्याचे आपण दोनदा वाचतो. ब्युटिफुल समजले, टोन दोनदा होतो, त्यामुळे पुढे आपण मोर वापरणार. आणि मोर एक आहे त्या वाक्यातलं प्रेफिक्स आहे, शब्दाच्या अगोदर वापरला आहे. मग काय मोर ब्युटिफुल नंतर वापरायचं आहे दॅन म्हणजे काय, पेक्षा, कोणापेक्षा, माधवीपेक्षा. म्हणजे काय वाक्य म्हणजे मध्ये, पायल इज नॉट मोर ब्युटिफुल दॅन माधवी म्हणजे काय, पायल ही माधवीपेक्षा सुंदर नाही. नाही याचा अर्थ काय, दोघांचं सुंदरता कशी आहे, सारखी आहे, समानता आहे. मग पायल हे कसं काम करते, ते ऑब्जेक्टचं काम करते, कर्म आहे ते. पुढे आपण इज वापरलं, हे वाक्यातलं वर्ब आहे, टू बीचं फॉर्म आहे, हेल्पिंग वर्ब आहे. नॉट निगेटिव्ह वर्ड घेतलाय. मोर ब्युटिफुल वाक्यातलं सी आहे, सी म्हणजे कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. दॅन वी यूज दॅन म्हणजे त्यापेक्षा, कोणापेक्षा, माधवी. माधवी इज वर्क हिअर ॲज अ सब्जेक्ट. एक्झाम्पल पुढचं बघा, पॉझिटिव्ह डिग्री, पूनम इज ॲज नॉटी ॲज राणे. हे सेंटेन्स आहे, कसं ओळखलं पॉझिटिव्ह डिग्री आहे, ॲज वापरलाय, पुढे ॲज वापरलाय, नॉटी वाक्यातलं आहे, पी म्हणजे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. समजलंय, डिग्री पॉझिटिव्ह आहे. तर स्टार्टिंगला जो शब्द असतो तो नेहमी कसं काम करतो, सब्जेक्टचं काम करतो, कर्त्याचं काम करतो. पीडीची आपण सीडी करणार, वाक्यामध्ये बघितलं तर निगेटिव्ह वर्ड्स नाहीये, नॉट नाहीये, तर आपण सीडी वाजवताना आपण नॉट टाकणार. इथे आपण राणी ही ऑब्जेक्ट आहे, स्टार्टिंगला यूज करणार. देन वी यूज इज. इज अ हेल्पिंग वर्ब which indicate the tense of this sentence. Above sentence is also used here because in this sentence there is a present tense. We here use not. नॉट मीन्स निगेटिव्ह सेंटेन्स तयार करतो आपण, नॉट वापरणार. नंतर नॉटी प्रत्येकाला माहिती, NAUGSTY, शेवटी वाय आलाय, वायचा आपण लोप करणार, तो काढून टाकणार, त्याऐवजी आपण आय आणि पुढे आपण इयर हा सफिक्स वापरणार. मग काय येईल, मग नॉट इयर, कोणापेक्षा, दॅन पूनम. म्हणजे काय, राणी इज नॉट नॉट इयर दॅन पूनम. समजलं. आता पुढे
पुढचा नियम असतो निगेटिव्ह टाईप सेंटेन्स असेल पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आणि निगेटिव्ह असेल तर आपण कंपॅरेटिव्ह करताना ते पॉझिटिव्ह करणार म्हणजे काही वाईस वर्ष आहे हा उलट पालट हे समजून घ्या. सेम फॉर्म्युला असणार आहे काही चेंज असणार आहे. सब्जेक्ट स्टार्टिंगला असणार पीडीमध्ये त्यानंतर वर्ब घेणार ॲम इज आर वॉज वर दॅन वी यूज नॉट नॉट मीन्स निगेटिव्ह सेंटेन्स दॅन वी यूज सो किंवा ॲज वापरायचा आहे. पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह यूज करायचं आहे ॲज वापरायचं आणि ऑब्जेक्ट वापरायचं आहे. वाक्यात आपण काही चेंज केलं नाही फक्त आपण इथे आपण हेल्पिंग वर्ब नंतर नॉट वापरतोय वाक्य निगेटिव्ह तयार करतोय. एक्झाम्पल बघितलं तर माधवी इज नॉट सो ब्युटिफुल ॲज पायल. सेम सेंटेन्स हे फक्त आपण नॉट टाकलेलं आहे. बघा माधवी कसलं काम करते ॲज अ सब्जेक्ट का सब्जेक्ट आहे बिकॉज इट इज अ पॉझिटिव्ह 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 डिग्री आहे का डिग्री आहे वाक्यात तिथे सो नंतर ॲज वापरलाय मध्ये का वापरलाय ब्युटिफुल शब्द वापरला हा ऍडजेक्टिव्ह काम करतोय. मग सब्जेक्ट वर्ब नॉट सो पी ए ॲज अन ऑब्जेक्ट हा काय स्ट्रक्चर आहे. आता फॉर्म्युला कंपॅरेटिव्ह डिग्री करताना जर पॉझिटिव्ह डिग्रीची जी डिग्री आहे वरची पॉझिटिव्ह होती निगेटिव्ह फॉर्ममध्ये तर आपण जेव्हा सीडी करतो सीडी वाजवतो तिथे आपण नॉट वापरत नाही ते वाक्य आपण पॉझिटिव्ह करतो. पायल इज वर्क हिअर ॲज अ ऑब्जेक्ट इन द कंपॅरेटिव्ह डिग्री. पायल इज वाक्याला नॉट काढून टाकायचं इथे नॉट वापरायचं नाही. पुढे आपण करणार सी ए शब्द मोठा आहे ब्युटिफुल मोर ब्युटिफुल वापरायचा आहे दॅन आणि पुढे सब्जेक्ट असं घ्यायचं आहे. एक्झाम्पल बघा माय फादर इज नॉट ॲज रिच ॲज माय अंकल. माय फादर इज नॉट ॲज रिच ॲज वापरलाय रिच वापरलाय इथे से पी ए पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. करणार आपण कंपॅरेटिव्ह माय अंकल इज रिचर दॅन माय फादर. ठीक आहे प्रत्येकाला समजलं 2 डिग्री. हा बघा बेसिक तुमचं नॉलेज आहे हे तुम्हाला प्रत्येकाला आलं पाहिजे. तुम्हाला हे जर प्रॉपर समजलं की पीडी जेव्हा असेल तर स्टार्टिंगला सब्जेक्ट येतो सीडी असेल स्टार्टिंगला ऑब्जेक्ट येतो हे लक्षात ठेवा. जर पीडी मध्ये वाक्य जर असेल निगेटिव्ह ते आपण करतो पॉझिटिव्ह. जर याच्यामध्ये उलट असेल तर आपण ते सुलट करणार आहे. काही एक्झाम्पल्स आहे मी ते तुम्हाला सांगतो समजून त्यानंतर खाली काही एक्झाम्पल्स आहे हे तुम्हाला सांगायचे आहे. बघा एकूण 10 सेंटेन्स आहे काही जे सेंटेन्स आहे एकूण 8 सेंटेन्स मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. पहिलं बघा एक्झाम्पल मँगो इज स्वीटर दॅन गेवा. सो मँगो इज स्वीटर दॅन गेवा. लक्षात ठेवायचं आहे की डिग्री कोणती वापरली या ठिकाणी हे तुम्हाला समजलं पाहिजे. कोणती डिग्री वापरली ते ती आहे सीडी. का सीडी आहे कारण शब्द जो आहे स्वीट त्याला आपण इयर प्रत्यय वापरला आहे आणि पुढे शब्द कोणता आला आहे दॅन. काय लक्षात ठेवायचं इयर शब्दाला आहे का दॅन आहे का पुढे मोर आहे का लक्षात ठेवा त्याने समजतं सीडी आहे. आता बघा मँगो इज स्वीटर दॅन गेवा समजले देर आर 2 ऑब्जेक्ट फर्स्ट वन इज मँगो देर आर 2 फ्रुट्स फर्स्ट वन इज मँगो सेकंड वन इज गेवा. 2 फळ आहेत आपण इथे फक्त सीडी करणार आहोत इथे आपण एचडी करू शकत नाही बिकॉज 2 पर्सन ऑर 2 थिंग्स. मग गेवा इज नॉट ॲज स्वीट ॲज मँगो असेच उत्तर येऊन जाईल. प्लास्टिक इज चीपर दॅन रबर. चीपर म्हणजे स्वस्त. चीपर दॅन म्हटलंय इयर वापरलाय दॅन वापरलाय सीडी आहे पीडी करायची. पीडी मध्ये आपण स्टार्टला जो इकडला जो ऑब्जेक्ट आहे तो इथं कसं काम करणार इट्स वर्क ॲज अ सब्जेक्ट हिअर इन पीडी. मग काय रबर इज नॉट ॲज चीप ॲज प्लास्टिक वाक्यावरचं पॉझिटिव्ह आहे ते आपण पीडी करताना निगेटिव्ह केला. ऑइल इज लाइटर दॅन वॉटर. इयर प्रत्यय वापरलाय दॅन वापरलाय सीडी आहे पीडी करणार. वॉटर इज नॉट ॲज लाईट ॲज ऑइल. पुढे द अजंता केव्ज आर ओल्डर दॅन एलोरा एलोरा केव्ज. बघा काय इथं वापरलाय ओल्डर इयर प्रत्यय वापरलाय पुढे पण दॅन वापरलाय. तुम्हाला वाक्याला ॲडजेक्टिव्ह ओळखता आलं पाहिजे तर ते प्रॉपर जमेल. मग एलोवेरा केव्ज आर ॲज ओल्ड ॲज अ अजंता केव्ज. हे सगळी जी वाक्य बघितली आपण ती होती आपल्याली कंपॅरेटिव्ह डिग्री कन्वर्ट इंटू पॉझिटिव्ह डिग्री. पुढे बघू आपण नाशिक इज ॲज कूल ॲज पुणे. बघा नाशिक इज ॲज कूल ॲज पुणे. ॲज वापरलाय म्हणजे वापरलंय कूल कूल वाक्यातले पी ए पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. आपण याची सीडी करताना पहिले आपण इथे घेणार पुणे. मग पुणे इज नॉट कूलर दॅन नाशिक असे तो उत्तर येऊन जाईल. चंद्रपूर इज नॉट ॲज हॉट ॲज राजस्थान. बघा चंद्रपूर राजस्थान. बघा चंद्रपूर आणि राजस्थान हे एक राज्य आहे आणि हे काय राज्याने हा काय आपला जो एक जिल्हा असतो त्या प्रकारचा आहे. बघा राजस्थान इज हॉटर दॅन चंद्रपूर. समजलं वाक्यात नॉट वापरलाय निगेटिव्ह सेंटेन्स आहे पॉझिटिव्ह डिग्री आहे ते आपण करणार सीडी मध्ये इथे आपण नॉट वापरणार नाही. राजस्थान इज हॉटर दॅन चंद्रपूर असे तो उत्तर येऊन जाईल. दिस सेंटेन्स व्हेरी इम्पॉर्टंट आय एम वर्स दॅन दिस बर्ड.
आय एम वर्स दॅन दीज बर्ड. बघा वर्स गुड, सॉरी बॅड, वर्स आणि वर्स्ट. वर्स वापरलाय, सीडी आहे, दॅन वापरलाय, सीडी म्हणजे ती वाजलेली आहे. मग वाक्याला दीज बर्ड्स इथे घेणार आपण, दीज बर्ड्स. आता बघा दीज बर्ड म्हटलंय म्हणजे काय, हे पक्षी. आर वापरणार का, आर वापरणार कारण ते प्लुरल फॉर्म मध्ये आहे. दीज बर्ड आर नॉट ॲज बॅड ॲज आय एम. समजलंय काय होईल मग, आय एम शेवटी फुल स्टॉप येईल. स्विमिंग इज मोर एन्जॉयबल दॅन प्लेइंग क्रिकेट. स्विमिंग इज मोर एन्जॉयबल दॅन प्लेइंग गेम म्हणजे काय, स्विमिंग ही क्रिकेटपेक्षा अतिशय एन्जॉयबल आहे. आहे म्हटलं इज वापरलाय. बघितलं आपण मोर वापरलाय, एन्जॉयबल आहे, दॅन वापरलाय. याचा अर्थ काय, वाक्यामध्ये सीडी आहे त्या पीडी करणार. पहिले आपण जे तिकडचं जे ऑब्जेक्ट आहे ते आपण ॲज अ सब्जेक्ट म्हणून यूज करणार. प्लेइंग क्रिकेट इज नॉट ॲज एन्जॉयबल ॲज स्विमिंग. समजलं. These are some examples of the PD converted into CD and vice versa. Hmm? There are some examples. Just raise your hand. If you know the answer, just raise your hand and give me the proper answer. आता यामध्ये बघायचं आहे आपल्याला, जर नाही तर हातवरती करायचं आहे. मुंबई इज मोर क्राउडेड दॅन पुणे. ज्याने येते त्याने हातवरती करायचं आहे. बघा मुंबई इज मोर क्राउडेड दॅन पुणे. मोर क्राउडेड डिग्री कोणती आणि ती कन्वर्ट करायची आहे. येते उत्तर. ठीक आहे. बघा काही हे एक्झाम्पल्स आहे. हे एक्झाम्पल तुमच्या सगळ्यांनी सॉल्व करायचे आहे आणि नंबरला पाठवून द्या. हे काय एक्झाम्पल्स एकूण 10 सेंटेन्स आहे, प्रत्येकाने ते नंबरला पाठवून द्यायचे.